हाय फ्रेंड्स, अधिक महिन्याच्या धोंड्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अधिक महिना लागल्यानंतर एक वडील माझ्याकडे आले ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशनसाठी. ही वॉज कन्फ्यूज्ड आणि त्यांचा कन्सर्न असा होता की ह्या वर्षी मला अशा फायनान्शियल कमिटमेंट्स आहेत की मी माझ्या जावयाला आणि मुलीला सोनं चांदी दान करू शकणार नाही आहे. विल इट अफेक्ट हर मॅरिड लाईफ? मित्रांनो, अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात, कारण श्री विष्णूने या मासाला वरदान दिलेलं आहे. गीतेमध्ये पण एक श्लोक आहे, स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. अर्थात कृष्ण हा सदैव ज्ञान देतोय अर्जुनाला, तुम्हाला, मला. परंतु जो गॉड फिअरिंग आहे, जो देवाला घाबरणारा आहे, अशा व्यक्तीला ज्ञानाचा बोध होऊ शकत नाही. तर जो भक्त आहे आणि देवाचा मित्र सुद्धा आहे, म्हणजे देवाला न घाबरणारा आहे, अशा व्यक्तीलाच ज्ञान प्राप्त होतं. मित्रांनो, अधिक महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा ज्ञानाचा वसा घ्या, ज्ञानाचा नियम करा आणि हाच वसा, हेच दान तुमच्या मुलांना, मुलींना सुद्धा द्या. आणि मला असं वाटतं की ज्ञानाचं दान हे या अधिक महिन्यामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक आहे आजच्या समाजासाठी.